महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सारिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री गुरुचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। यत्र योगेश्वरः कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धर, तत्र श्री विजयभूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ असलेला ग्रंथ, महान ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील शेवटच्या क्रमांकाचा श्लोक सेवेकरता निवडलेला आहे। श्लोकाचा सरळ भावार्थ सांगायचा झाला तर जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे, अशा या श्लोकाचा सरळ भावार्थ होतो। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की किम निमित्त सेवा आहे हे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे, तरी पण सांगणं हे माझं कर्तव्य। श्री सद्गुरु साईबाबांच्या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये आजपासून सुरू होत असलेला हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 9वे आणि ह्या 9व्या वर्षातील प्रथम दिवसाची सेवा तुम्हा सर्वांच्या वतीने आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने मला लाभली, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे। ही माझ्यावर भगवंताची झालेली कृपाच आहे। तुमचंच लेकरू आहे, मला सांभाळून घ्या। जर बोलताना मुखातून काही वेडेवाकडे बोल बाहेर पडले तर मला सांभाळून घ्या। असो मी जास्त काही न बोलता सेवेकडे वळते। बघा, तसं पाहायला गेलं तर श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात ही आंधळ्यापासून आहे, डोळस्यापासून, ज्याला अजिबातच दिसत नाही त्याचाच पहिला प्रश्न आहे। काय प्रश्न आहे? हे संजया, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामका पांडवाक्षैव किं कुवत संजयः। भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर मात्र शेवटच्या श्लोकामध्ये। धृतराष्ट्राने विचारलं संजयाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। संजय हा व्यासांचा शिष्य, ज्यांनी 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, नवे ज्यांचे हे जे वाङ्मय हे ज्यांचं उष्ट आहे, त्यांचे शिष्य संजय आहेत। आणि धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, क्षेत्र म्हणजे काय? शेती। आपण म्हणतो पहा, हे क्षेत्र माझं, ते क्षेत्र माझं, ही शेती माझी आहे, ती शेती माझी आहे।
तसेच ते क्षेत्र कुरु नावाच्या राजाने नांगरट करून वहिवाट केलं होतं. आता वहिवाट केलं म्हणजे जुना मालक गेला आणि नवीन मालकाचं नाव लागलं. तसंच आणि ते कुरु नावाच्या राजाने नांगरट करून ठेवलेलं होतं, म्हणून त्याचं नाव कुरुक्षेत्र असं पडलं. आणि त्या क्षेत्रामध्ये अनेक धार्मिक विधी पार पडले होते, म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. हे विशेष आहे. पुढे काय म्हटले? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता म्हणजे एकत्रित आले. पुढे काय सांगितलंय? समवेता योत्सव. योत्सव म्हणजे युद्धाच्या इच्छेने सगळेजण एकत्र आले. बर, मग पुढे काय म्हटलेलं आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवेता योत्सव. मामका म्हणजे धृतराष्ट्राने स्वतःच्या मुलांना माझं म्हटलं आणि भावाच्या मुलाला पंडूची मुलं म्हटलं. महाराज, आतून बाहेरून आंधळा असलेल्या धृतराष्ट्राने इथे भेद केला. काय म्हटलं? स्वतःच्या मुलांना मामका म्हटलं, माझं म्हटलं आणि भावाच्या मुलाला पंडूची मुलं म्हटलं. म्हणजे इथं ममत्व निर्माण झालं का नाही? पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची. आणि मोहाची व्याख्या काय? हे माझे, ते माझं, हे माझे वडील, ही माझी आई, हा माझा भाऊ, ही माझी बहीण. हे काय? ही मोहाची व्याख्या आहे. आणि मग पुत्र स्नेहाने मोहित झालेला. आणि मग धृतराष्ट्र काय म्हणतो? जर असं म्हटलं असतं, संजया, कौरव आणि पांडव युद्धासाठी एकत्रित आले, काय झालं रे? पण नाही, धृतराष्ट्र काय म्हणाला? स्वतःच्या मुलांना मामका म्हटलं, माझं म्हटलं आणि भावाच्या मुलाला मात्र पंडूची मुलं म्हटलं. हा भेद धृतराष्ट्राने इथे केलेला आहे. बरं, पुढे काय सांगितलं? मामका पांडवाक्षैव किम कुवत संजय. किम कुवत म्हणजे काय? काय करते झालं म्हणजे तिकडे काय झाले? हे कोणी विचारलं? कोणी विचारलं सांगा? ऐकताय ना? सांगा, कोणी विचारलं? धृतराष्ट्राने संजयाला विचारलं. काय विचारलं? युद्धभूमीवर काय चालू आहे? तेव्हा मग संजय सांगू लागला, इकडे एवढे होते, आपल्याकडे एवढे सैन्य आहेत, त्यांच्याकडे तेवढे सैन्य आहेत आणि आपल्याकडे अनुभव असलेले सेनापती आहे, त्यांच्याकडे तो खादाड अर्धांड म्हणजे मनुष्य म्हणजे कोण? भीमदादा आहे ना, तो त्यांच्याकडे. असं सगळं संजय सांगू लागला. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्रिविधमेतशाम बलम भीमाभिरक्षितम. म्हणजे मग संजय सांगू लागला, आपल्याकडे 11 अक्षयणी सैन्य आहे, बरोबर, आणि आपल्याकडे अनुभवी सेनापती आहे, म्हणजे आपले सेनापती हे भीष्माचार्य आहे. आणि मग मध्येच धृतराष्ट्र म्हणतो, त्यांच्याकडे किती सैन्य आहेत रे? अहो, त्यांच्याकडे ना 7 अक्षयणी सैन्य म्हणजे पर्याप्त. बरं, मग आंधळामध्येच बोलतो, संजया, तू एवढं सांगू राहिलास, आपल्याकडे एवढे सैन्य, आपल्याकडे अनुभवी असलेले द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, भीष्माचार्य एवढे सगळेजण आहेत. मग मला असं वाटतं की विजय नक्कीच आपल्या बाजूचा होईल. तुझं काय मत आहे रे? मग संजयाला माहिती होतं धृतराष्ट्र किती ताकदवान आहे. ज्याने भीमाच्या लोखंडी पुतळ्याला कवटाळलं, मिठी मारली तर त्याचं पीठ झालं. आपण जर ह्याच्या विरोधात बोललो तर हा आपला नक्कीच गळा दाबेल. मग संजयने असं बोलणं सुरू केलं, कसं? सरकार, मालक, मला असं वाटतं की जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडी धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे ना, तेथे स्त्री विजय विभूती आणि अचल नीती आहे. म्हणून मला असं वाटतं की विजय त्याच बाजूचा होईल. पण धृतराष्ट्र म्हणतो, असं म्हण की आमचा पराजय होईल. संजय म्हणतो तुम्ही म्हणा की असं, मी कशाला म्हणू? म्हणजे संजयाचं उत्तर देण्याचं चातुर्य किती आहे हे पहा. आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण जर कितीचं जरा वाचन केलं ना, तर आपल्या प्रसंग पाहिले तर आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. का बरं संजयला असं वाटलं असेल? जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत. योगेश्वर म्हणजे कोण? तसं पाहिलं तर भगवंताची अनेक स्वरूप आहेत. भगवंताने 8 स्वरूपात कार्य केले. तसं पाहिलं तर भगवंताच्या 8शी 5 संबंध आहे. जन्म अष्टमीला झाला, जेव्हा जन्मले तेव्हा 8 वर्षाचे होते. 10व्या अवतारापैकी 8व्या क्रमांकाचा अवतार आणि 8व्या स्वरूपातच कार्य केलं, बरोबर. मग तुम्हाला एका वाक्यात उत्तर सांगते बघा. पहिलं स्वरूप बाळकृष्ण, दुसरं स्वरूप लाला कृष्ण,
तिसरं स्वरूप राधा कृष्ण, चौथं स्वरूप गोपाल कृष्ण, पाचवं स्वरूप योगल कृष्ण, सहावं स्वरूप भगवान कृष्ण, सातवं स्वरूप श्री कृष्ण आणि आठवं स्वरूप योगेश्वर कृष्ण. अर्जुनाचे रती होय हा सारथी, हा आहे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. बरं, मग योगेश्वर भगवान कसे आहेत बरं? तर देवाच्या परिचयाचे 3 मार्ग मी आपल्या समोर व्यक्त करते. कोणते? देवाचं स्वरूप कळावं, देवाचं सामर्थ्य कळावं आणि देवाचा स्वभाव कळावा. पहिलं काय सांगितलं? देवाचं स्वरूप कळावं. आपल्याला देवाच्या स्वरूपाचा परिचय झाला पाहिजे महाराज. तसं आता शास्त्रकाराने आपल्या समोर देवाची 2 रूपे शास्त्रकाराने आपल्या समोर व्यक्त केलेले. 2 रूप. कोणती रूप? पहिले मूर्त रूप, म्हणजे आपल्या समोर विठेवर रूप आहे त्याला काय म्हणतात? मूर्त रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, म्हणजे हे काय झालं? हे मूर्त रूप झालं. बरं, आता हे झालं मूर्त रूप. चराचराला, संपूर्ण सृष्टीला अधिष्ठान असलेलं एक तत्व आहे, त्याला निर्गुण तत्व असं म्हणतात. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. त्या निर्गुण तत्वाचा काय परिचय आहे? ज्ञानम अनंतम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हे निर्गुण तत्वाचा परिचय आहे. बरोबर, हा निर्गुण तत्वाचा परिचय. बर, मग हा निर्गुण तत्वाचा परिचय ज्ञानम सत्यम अनंत ज्ञानम ब्रह्म. पर मग भगवंत नुसता निर्गुण आहे का? निर्गुण तत्वाचा आहे का? तर नाही. निर्गुण म्हणजे काय? आता वेदानं सांगितलेलं व्याख्यान थोडंसं अवघड आहे, ते आपल्याला कळण्यासारखं नाही. आता आपण वेद कधी वाचायचा? आपल्याला आपल्याच परिचयाचे, म्हणजे आपल्या संबंधामध्ये जी लोक राहतात त्यांचं दुःख वाचता येत नाही, तर आपण वेद कधी वाचायचे? माझ्या वेदाच्या अवघड भाषेला आपल्या संतांची भाषा आपल्या पातळीवर आणून सोडते. मग संत काय सांगतात? सत्यज्ञान अनंतम प्रावरणाचे सत्यज्ञान गगनाचे प्रावरण नाही. रूप वर्ण गुण जेथे रूप वर्ण गुण नाही, ह्याच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे त्याला निर्गुण तत्व असं म्हणतात. बरं, मग फक्त परमात्मा निर्गुण आहे का? तर नाही. भगवान सगुण रूपातही आहे. बघा, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोसन सुखावले. आता मी तुमच्या समोर तुम्हाला मगाशी सांगितलं की भगवंताची 2 रूप आहे. आता अजून सांगते. बघा, मूर्त रूप, अमूर्त रूप, सगुण रूप आणि निर्गुण रूप. बरं, आता निर्गुण रूप जसं पाण्याचा बर्फ होतो तसं निर्गुण परमात्मा सगुणही होतो. तुम्हाला उदाहरणाने पटवून द्यायचं झालं तर बघा, परमात्मा हा दूध आहे समजा. आता दुधात विरजण घातलं तर त्याचं दही होतं. त्याचप्रमाणे निर्गुण परमात्मा सगुण रूपाचा आधार घेऊन, निर्गुण परमात्म्याने सगुण रूपाचा आधार घेऊन हे विश्व निर्माण केले. बरोबर. समजा आता आपल्याला बीजात काही दिसत नाही, पण त्याने जर जमिनीचा, प्रकाशाचा आधार घेतला तर त्याचं फळ होतं, पानं होतात, त्याच्या डहाळ्या, हे सगळं बनतात. बरोबर. तसंच परमात्म्याचं सुद्धा आहे. बरं, पुढे काय सांगितलंय? परमात्मा निर्गुण आहे तसा सगुण सुद्धा आहे. आता ते दही जास्त दिवस टिकत नाही, जास्त काळ टिकत नाही. मग तसंच परमात्मा सुद्धा अनेक अवतार घेतो. परमात्माने अनेक अवतार अनेक कामांसाठी घेतले, पण मुख्य कारण काय? भक्तांकरता भगवंताने अवतार घेतलेले आहेत. म्हणून भगवंताचं अवतार घेण्याचं मुख्य कारण काय? भक्त आहे. भगवंताचं अवतार घेण्याचं मुख्य कारण काय? भक्त आहे. बरं, मग पुढे काय सांगितलं? आता दही जास्त दिवस टिकत नाही, मग त्याचं लोणी होतं. लोण्याचं स्वरूप आहे भगवंताचे. आता लोणी, आता ते तापवल्यानंतर त्याचे जे सार उरतं त्याला काय म्हणतात? तूप म्हणतात. तर तूप अवतार हा पांडुरंगाचा आहे. पांडुरंगाच मूळ आहे. पांडुरंगापासून बाकीचे अवतार आहे. पांडुरंग हा मूळ अवतार आहे. बरोबर.
तर पांडुरंग ह्या अक्षराची व्याख्या आपल्याला वल्लभाचार्य करून देतात. गोकुळामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये असताना संध्याकाळच्या वेळेला म्हणजे गोरज मुहूर्तावर जेव्हा गायी घेऊन घरी यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गायीच्या खुराची पांढरट माती पसरलेली असायची आणि म्हणून पांडू अधिक रंग बरोबर पांडुरंग म्हणून ह्याचं नाव पांडुरंग असं पडलं. आता भगवंताची अनेक रूपं आहेत, पण भगवंताची अनेक रूपं आहेत आणि भगवंताचे प्रत्येक अवतारामध्ये वेगवेगळे रंग आहे. रामाचा रंग सुद्धा निळा आहे, कृष्णाचा रंग सुद्धा निळा आहे. कृष्णाचा निळा रंग निळा कमळाला दिला, कृष्णाचा निळा रंग निळा आकाशाला दिला. म्हणून परमात्मा हा असा सगुण आहे बरोबर. आता भगवंताचा अवतार कसा आहे, भगवंताचं रूप कसं आहे, सगुण आहे, साजीर आहे, गोजीर आहे. मग त्याला पाहिल्यावर आपण सगळेजण देहभाव विसरतो बरोबर. तर कसं विसरतो तुम्हाला दृष्टांत सांगते. एकदा काय झालं, सत्यलोकामध्ये विष्णू आले आणि विष्णू आल्यानंतर सगळेजण उठून उभे राहिले, पण 4 संकटिक भाऊ उठलेच नाही आणि ते होते ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र. ब्रह्मदेवाला राग आला, माझ्या मुलांनी माझ्या पित्याचा अपमान करावा. ते रागवले आणि म्हणाले, परमात्मा आले म्हणून सगळेजण उठून उभे राहिले, तुम्हाला काय पद्धत आहे की नाही. तेव्हा ते 4 संकटिक भाऊ म्हणाले, तात परमात्मा आल्यानंतर त्याच्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर आम्ही स्वतःच एवढे विसरून गेलो की आम्ही उठलेलो आहोत की आम्ही बसलो आहोत त्यांचे भानच आम्हाला राहिले नाही. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. म्हणून परमात्म्याचं एवढं सगुण साचार रूप आहे बरं. आणि या भगवंताच्या रूपाला गवळण सुद्धा भुलल्यावर का. तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एकदा काय झालं, एकदा एक गवळण आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्याला जेवण वाढत होती आणि पूर्वीचे दरवाजे असे घर मोठे असायचे आणि दरवाजा पण मोठा होता आणि ती गवळण आपल्या नवऱ्याला जेवण वाढत होती. जेवण वाढता तिने काय दरवाजामध्ये भगवंताला पाहिलं, भगवंताचं रूप पाहिलं. तर तिला एक मुलगी होती, तिचं नाव होतं हरणी आणि तिची मुलगी अशी होती की तिला खाली ठेवलं की तिला रडायला यायची. आता काही मुलं असतात ना अशी, त्यांना नुसतं कडेवर घेऊन राहायला लागतं, खाली ठेवलं की ती लोक लगेच रडायला लागतात. तशी ती हरणी होती. त्या हरणीला खाली ठेवलं की तू नुसतं रडायला लागायची. मग तिचा नवरा काय म्हटला, अगं मला भात दे, भातावर ते वरती शिंक्यावर ते दही ठेवलंय ना, त्या दह्याचा माठ घे, मला दही दे आणि लवकर त्या हरणीला घे उचलून म्हणजे ती रडायची थांबे. तिने काय केलं, तिच्या नवऱ्याला दही दिलं आणि मग पुन्हा नवरा म्हणाला, अगं काय कर हा माठ आहे ना, म्हणजे हे दही आहे ना माठाचं, ते लवकर शिंक्यावर ठेव आणि हरणीला कडेवर घे. तिने काय केलं, तो माठ कडेवर घेतला दह्याचा आणि त्या हरणीला त्या शिंक्यावर ठेवलं. तर हा परिणाम कसला झाला, हे भगवंताचं रूप तिने पाहिलं म्हणून तिला हा परिणाम झाला. म्हणजे भगवंताच्या रूपाला गवळणी सुद्धा भुलल्या बरं का. किंवा अजून सांगायचं झालं तर सगळे ऋषीमुनी प्रभू श्री रामचंद्रांच्या पाया पडण्याकरता आले होते आणि त्या ऋषींना आधीच माहिती पडलं होतं की प्रभू श्री रामांपासून शिळा स्त्री झाली आणि आपल्याला सुद्धा एक स्त्री मिळावी म्हणून प्रत्येक ऋषीमुनी एक दगड घेऊन आले होते आणि त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना पाहिलं तर त्यांची वासनाच बदलली महाराज. ते म्हणाले की प्रभू श्री रामचंद्र आम्हाला तुमची पत्नी करून घ्या. पण ते राम प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की हा अवतार पुरुषोत्तम अवतार आहे, मी ह्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मी पुढच्या अवतारामध्ये ही तुमची इच्छा पूर्ण करेल. आणि मग पुढच्या श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंताने ही त्या ऋषींची इच्छा पूर्ण केली. काही ऋषी गवळणी झाल्या, काही सासवा झाल्या, काही सुना झाल्या, काही गोलोकातील गवळणी झाल्या. म्हणजे भगवंताचं रूप आहे असं साजिरं गोजिरे. किंवा आणखीन सांगायचं झालं तर प्रभू श्री रामचंद्र नाही का सागरामध्ये सेतू बांधत होते. सेतू बांधत असताना त्या वानरांना खूप घाई झाली होती आणि रस्ता मोठा व्हावा या उद्देशाने प्रभू श्री रामचंद्र चालू लागले. चालताना त्यांच्या दोन्ही बाजूला 2 मोठे मोठे मासे आले
आणि ते मासे प्रभू श्रीरामांचा चेहरा पाहण्यासाठी आले होते. तर जांबुवंत म्हणाला की म्हणजे अर्थात आता मध्ये 2 मासे बाजूला आले म्हणजे अर्थात रस्ता हा 3 पदरी झाला. आणि 3 पदरी झाल्याच्या नंतर जांबुवंत म्हणतो प्रभू श्री रामचंद्र, आता कसे होणार बरं? हे मासे सुद्धा चंचल आहे आणि माकड सुद्धा चंचल आहे. तर मग प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, जांबुवंत, काळजी करण्याचं काही कारण नाही. बघ, मी ते मासे मला पाहून एवढे तटस्थ राहतील, ते ध्येयभाव विसरून जातील त्यांचा, आणि त्याच्यावर माकडे आरामशीर जाऊ शकतात आणि आणि माशांचं शरीर हे दगडासारखं होईल, त्यामुळे त्याच्यावरून माकड जाऊ शकतात. म्हणजे भगवंताचं रूप हे एवढं साजिरं गोजिर आहे. आता आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचा परिचय झाला की नाही? झाला ना? झाला का नाही? हां, मग मगाशी 3 गोष्टी सांगितल्या होत्या मी. कोणत्या? भगवंताचं स्वरूप कळायला पाहिजे. दुसरं कोणती सांगितली होती? भगवंताचं सामर्थ्य कळायला पाहिजे महाराज. भगवंताचं सामर्थ्य सुद्धा कळणं आपल्याला आवश्यक आहे. तर वेद बोलतात की म्या बोलविल्या वेद बोले, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, तो जगाते चालिता. हे झालं ज्ञानोबरायांचं व्याख्यान. बरं, पण संतांची भाषा आपल्या समोर आल्याशिवाय, त्यांच्या ग्रंथाचं परिश्रम झाल्याशिवाय आपल्याला देवाचं सामर्थ्य कळणं अशक्य. म्हणून मग म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, तो जगाते चालिता. हे ज्ञानोबरायांचं व्याख्यान आहे. हे नामदेवरायांचं व्याख्यान आहे. हे नामदेवरायांचं व्याख्यान आहे. बरं, मग आता आपल्या देवाच्या सामर्थ्याविषयी कळालं. आता पुढे काय सांगितलं? देवाचा स्वभाव कळावा. बरोबर. तिसरी गोष्ट काय सांगितली? आपल्याला देवाचा स्वभाव कळावा. आपल्याला ज्याच्याशी लग्न करायचे, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र आपल्याला आपल्या गळ्यात घालायचे, त्याचा स्वभाव कळायला पाहिजे की नाही? कळायला पाहिजे ना. आणि आजकाल लोक आर्थिक स्थितीकडे फार लक्ष देतात. पैशाकडे पाहून नातेसंबंध जुळवले जातात. आणि पण माणसाचा स्वभाव, त्याच्या घरातील चालीरीती, त्याचं वागणं बोलणं, ह्या सगळ्याकडे पाहून नातेसंबंध जुळवले गेले पाहिजे. पण आजकाल लोक प्रॉपर्टीकडे, पैशाकडे पाहून नातेसंबंध जुळवतात. आणि जे नातेसंबंध प्रॉपर्टीकडे, पैशाकडे पाहून जुळवले जातात ना, ते जास्त दिवस टिकत नाही. मग तसंच आपल्याला आता आपलं जीवन ज्याच्या पायावरती व्हायचंय, त्याचा स्वभाव कळायला पाहिजे की नाही आपल्याला? मग देवाचा स्वभाव कसा आहे? देव कसा आहे? तर देव कृपावंत आहे. कृपावंत वेगळं आणि कृपावान वेगळं. वंत हा प्रत्यय आणि वंत हा प्रत्यय व्याकरणामध्ये बहुवचनी वापरला जातो. जसं की आता उदाहरण पटवून द्यायचं झालं तर ज्याच्याकडे थोडं धन आहे त्याला धनवान म्हणतात, पण ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला धनवंत म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर लिहिलेलं असतं पहा, काय? सामर्थ्यवंत, यशवंत, वरदवंत. आणि आपल्या वारकरी संप्रदाय म्हणतात दयावंत, करुणावंत. म्हणजे भगवंत हा कृपावंत आहे. कृपावान आहे का? तर नाही. भगवंत हा कृपावंत आहे. बरं, भगवंत फक्त कृपावंत आहे का? तर नाही. भगवंताकडे 6 गुण आहे. कोणते कोणते? ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्णे वसती जेते, ऐसा तू भगवंतू. कोणते 6 गुण सांगितले? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हे 6 गुण ज्याच्याकडे ना त्याला भगवंत म्हणतात. पहा, पहिला कोणता सांगितला? यश. तर भगवंत कधीच अपयशी ठरत नाही, म्हणून त्याला यशवंत सुद्धा म्हणतात. पहा, म्हणून भगवंताकडे यश हा गुण सुद्धा आहे. दुसरं काय सांगितलं? यशश्री. श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. आता लक्ष्मी ही देवाच्या पायाची दासी आहे. संपूर्ण जग, सगळं जग त्या लक्ष्मी करता धावतं, लक्ष्मीच्या मागे धावतं. पण लक्ष्मी ही देवाच्या पायाची दासी आहे, म्हणून भगवंताकडे श्री हा गुण सुद्धा आहे. बरं, तिसरं कोणतं सांगितलं? यशस्वी आणि औदार्य. तर भगवंतासारखा उदार कोणी नाही. औदार्य म्हणजे काय? उदारता. भगवंताकडे 6 गुण आहेत. कोणते कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुण ज्याच्याकडे ना त्याला भगवंत म्हणतात. पहा, पहिलं कोणतं सांगितलं? यश. तर भगवंतासारखा उदार कोणी नाही. औदार्य म्हणजे काय? उदारता.
बघा, जी पुतना भगवंताला मारायला आली होती तिची सुद्धा मुक्तता केली. ज्या शिशुपालाने भर सभेमध्ये माझ्या भगवंताचा अपमान केला, शिव्या दिला, त्याची सुद्धा मुक्तता करून दिली. आणि सुद्धा संपूर्ण नगरीस, संपूर्ण गावच सोन्याचं दिलं. म्हणून भगवंत हा एवढा उदार आहे. आपण जेवढी अपेक्षा करू ना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंत देत असतो. म्हणून भगवंतासारखा औदार्यवान ह्या जगतामध्ये कोणीच नाही. बरं, पुढे काय सांगितलं? यशस्वी औदार्य, ज्ञान. भगवंत ज्ञान नाही तर ज्ञानियांचा बाप आहे. भगवंतापासूनच सगळं ज्ञान निर्माण झालं. म्हणून भगवंताकडे ज्ञान हा गुण सुद्धा आहे. बरं, पुढे काय पुढचा गुण कोणता सांगितला? यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य. भगवंत हा वैराग्यवंत आहे. ज्या गोपिका स्वतःचा जीव ओवाळून टाकत होत्या त्या गोपिकांचा सुद्धा भगवंताने त्याग केला. म्हणजे भगवंत किती वैराग्यवान असेल ना. बरं, मग शेवटचा गुण कोणता सांगितला? ऐश्वर्य. तर भगवंतासारखं ऐश्वर्यवान ह्या जगतामध्ये कोणी नाही. म्हणजे हे सहाही गुण भगवंताकडे, म्हणून त्याला भगवंत म्हणतात पा. बरं, मग भगवंत सुद्धा उदार आहे बरं का. भगवंताने प्रत्येक गुण आपल्या भक्ताला दिले. म्हणजे प्रत्येकाला एक एक गुण दिला. निळोपारा एके ठिकाणी सांगतात पा. काय सांगतात? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविलं अर्जुन, वैराग्य शुकात देऊन ब्रह्म सनातन पावविला. पहिलं काय सांगितलं? यशे थोरविला मारुती, म्हणजे मारुतीरायाला यश दिलं. तुम्ही कोणत्याही ठिकाणी पहा, मारुतीराय अपयशी झाले असं तुम्हाला कुठे दिसणार आहे का? नाही. म्हणजे भगवंताने यश हा गुण मारुतीरायाला दिला. पुढे काय सांगितलं? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, बिभीषणाला लंकापती केलं. बरोबर. पुढे काय सांगितलं? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊन कर्णा हाती, कर्णाला औदार्य दिलं पा. कर्णासारखं उदार सुद्धा या जगातामध्ये कोणी नाही. मग कर्ण किती उदार आहे, किती त्याच्याकडे औदार्य आहे, तर तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एकदा ना कर्ण दाढी करायला गेला होता. आणि आताच्या काळामध्ये कसं स्प्रे वगैरे पाणी उडत टाकतात ना ती लोक, तेव्हा ती वाटी असायची आणि त्या वाटीमध्ये पाणी घेऊन तो न्हावी कर्णाची दाढी करत होता. तेव्हा तिथे एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मणाने कर्णाकडे दान मागितलं. तेव्हा कर्ण म्हणाला, आता माझ्याकडे तर काही नाहीये. पण कर्णाने काय केलं, ती वाटी आहे ना, म्हणजे आता ती सोन्याची वाटी होती, त्या कर्णाने केलं, डाव्या हाताने ती वाटी उचलली आणि त्या ब्राह्मणाला दिली. मग नंतर थोड्या वेळ तो न्हावी हसायला लागला. तेव्हा कर्ण म्हणाला, तू का हसतोस रे? तेव्हा तो न्हावी म्हणाला, अरे तू एवढा मोठा तरी तुला कळत नाही, काय झालं? कर्ण म्हणाला, अरे. मग तो न्हावी म्हणाला, अरे दान करताना उजव्या हाताने करायचं असतं, तू डाव्या हाताने दान केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान करताना स्वच्छ होऊन करायचं असतं, तू कसं केलं? तू आता दाढी करतोय ना, मग तू अस्वच्छ झालास, तू स्वच्छ होऊन दान करायला पाहिजे होतं. मग कर्ण म्हणाला, तू काय बोलला? पहिली गोष्ट दान उजव्या हाताने करायचं असतं. आता बघ, ही वाटी इकडे होती, मी डाव्या हाताने उचलली, डाव्या हाताने उजव्या हातात देईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझा दान करायचं राहून गेलं असतं. म्हणून मी डाव्या हाताने दान केलं. आणि तो दुसरी गोष्ट काय सांगितली? मी अस्वच्छ आहे, मी स्वच्छ न होता दान केलं. आता मी कधी घरी गेलो असतो, कधी स्नान केलं असतं, तोपर्यंत जर माझा जीव गेला असता, माझा प्राण गेला असता, तर माझं दान करायचं राहून गेलं असतं ना. म्हणजे कर्णासारखं उदार सुद्धा या जगतामध्ये कोणी नाही. पुढे काय सांगितलं? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरारन, चतुरारनाला ज्ञान दिलं. ज्ञाने उपदेशिला चतुरारन, ऐश्वर्य वाढविलं अर्जुन, अर्जुनाला ऐश्वर्य दिलं, ऐश्वर्य वाढविलं अर्जुन, वैराग्य शुकाते पोतून ब्रह्म सनातन पावविला. वैराग्य कोणाला दिलं? वैराग्य वाढविला शुकाला दिलं, वैराग्य हे शुकाला दिलं. म्हणजे भगवंत एवढा गुणवान आहे की त्याने आपल्या भक्ताला प्रत्येकाला एक एक गुण दिले. सगळ्यांना
दिले का? तर नाही, प्रत्येकाला एक एक गुण दिले. बरं, आता आपण कुठे आलो श्लोकामध्ये? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. तत्र म्हणजे तेथे, श्री श्री पण सांगितली ना तुम्हाला, ऐकलं ना? श्री पण सांगितली. तत्र श्री विजय. तर विजय भगवंताचं दुसरं नाव विजय. पहा, एकदा काय झालं, भगवंत झोपलेले होते आणि दुर्योधन आला. आता भगवंत म्हटलं आपण त्याच्या पायापाशी बसायला पाहिजे ना महाराज. पण तो दुर्योधन गेला आणि देवाच्या टोकापाशी बसला. तो म्हटला मी एवढा मोठा आणि देवाच्या पायापाशी बसावं मी. तो गेला आणि त्या भगवंताच्या टोक्यापाशी बसला. थोड्या वेळाने अर्जुन आला आणि अर्जुनाने काय केलं, त्या अर्जुन भगवंताच्या पायापाशी बसला. बरं, मग थोड्या वेळाने भगवंत उठले आणि आता आपण उठल्या आपलं लक्ष कुठे जातं? पायाजवळ जातं का डोक्याजवळ जातं? सांगा तुम्ही. पायाजवळ जातं ना. पायाजवळ अर्जुन बसला होता आणि भगवंतांनी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. तेवढा दुर्योधन म्हणतो, भगवंत देवा मी आलोय पहिला. मग देव म्हणतो, अरे मी उठल्या माझं लक्ष पायाकडे गेलं म्हणून मला पहिला अर्जुन दिसला म्हणून मी त्याची विचारपूस केली. बरं, मग तू कशासाठी आलायस? तर मग त्यांची चर्चा सुरू झाली युद्धासाठी. आणि मग भगवंत म्हणाले, देव म्हणाला की तुम्हाला मी पाहिजे की माझे सैन्य पाहिजे? तर दुर्योधन म्हणतो, देवा पहिला मी आलोय, तू पहिलं मला विचार. मग भगवंत म्हणाले, ठीक आहे दुर्योधन, तू सांग तुला मी पाहिजे की माझी सेना पाहिजे, माझे सैन्य पाहिजे? तेव्हा दुर्योधन विचार करू लागला की भगवंताला जर आपण घेतलं तर तो शस्त्र चालवणार नाही, तो फक्त रथाला सारथी होईल, मग त्याचा उपयोग काय नाही. मग दुर्योधन म्हणतो, देवा तू काय कर, तू तुझे सेना मला दे. बरं ठीक आहे. मग अर्जुनाला विचारलं, अर्जुन तुला काय पाहिजे? अर्जुनाच्या मनात भगवंतच होते, देवच होता. अर्जुन म्हणाला, ठीक आहे देवा, तुम्हीच पाहिजे मला. म्हणजे मग शेवटी विजय कुठे झाला? जिथे भगवंत होते तिथेच विजय झाला ना. म्हणजे भगवंताचं दुसरं नाव विजय. पुढे काय सांगितलं? तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. भूती म्हणजे काय? विभूती. भगवंताच्या अनेक विभूती आहेत, त्याच्यापैकी एक विभूती म्हणजे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. ह्याच्यामध्ये एक विभूती भूतीर. ध्रुवा म्हणजे काय? ध्रुवार म्हणजे काय? तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मम. ध्रुवा म्हणजे अचल, जे कधी चल होत नाही त्याला अचल म्हणतात, म्हणजे जे स्थिर आहे त्याला अचल म्हणतात. पुढे काय सांगितलं? तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. नीतीर म्हणजे असं संजय सांगू लागला. कोणाला सांगू लागला? धृतराष्ट्राला सांगू लागला. असा संजय धृतराष्ट्राला सांगू लागला. म्हणजे या श्लोकामधून काय शिकण्यासारखं आहे? तर भगवंत जिथे ना तिथे शेवटी विजय होतो. भगवंताचं दुसरं नाव विजय आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे गांडी धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथे श्री विजय अचल विभूती असं सगळं आहे. म्हणून शेवटी विजय कुठे झाला? अर्जुनाकडे झाला. अर्जुनाने भगवंताला घेतलं म्हणून अर्जुनाकडे विजय झाला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. झालेल्या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी आज माझ्या प्रवचन सेवेकरता उपस्थित असलेल्या